जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद जनावरांचा बाजार, या बाजारामध्ये आम्ही सकाळी 6 वाजता पोहोचलेलो आहे. म्हणजे तसे आम्ही 5 वाजताच या ठिकाणी आलेलो आहे, परंतु 6 वाजलेले आहे तरी मार्केट कमिटीने गेट खोललेलं नाही. या बाजूला रेल्वे उभी आहे, म्हणजे अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच हा लोणंदचा जनावरांचा बाजार या ठिकाणी भरतो. आणि लोणंदच्या बाजारामध्ये खूप लांबून आणि महाराष्ट्रातून व्यापारी आणि जनावरांचे व्यापारी, जनावरं विकणारे, शेळ्या मेंढ्या विकणारे अनेक शेतकरी ह्या ठिकाणी येत असतात. काका, तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही पारनेर तालुका, अहिल्यानगर जिल्हा. तुम्ही? ते बी आम्ही बरोबरच. तुम्ही बरोबरच आहात का? बघा, अहिल्यानगर जिल्हा म्हणजे पारनेर तालुक्यातून हे शेतकरी ह्या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही खरेदी करण्यासाठी आलेले आहेत का विक्री करण्यासाठी? हो सर, खरेदी करण्यासाठी आलो सर. खरेदी करण्यासाठी. आता या ठिकाणी तुम्ही काय खरेदी करणार आहे? शेळ्या खरेदी करणार, मेंढ्या खरेदी करणार? नर करणार आहे. नर. हां. आणि ह्या ठिकाणी किती वर्षापासून येतं ह्या बाजारामध्ये? सर दुसराच बाजार आहे आमचा. तुमचा दुसराच बाजार आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्या जातीचे नर मिळतात, कोणत्या जातीचे कोकरं मिळतात? माडगाळ जातीचे. नवीन चालू पाहिला. हां, पहिल्याच वर्ष आहे तुमचं. लोक सांगतात आम्हाला इथला अनुभव थोडासा कमी आहे. म्हणजे अगदी तुम्ही सकाळी लवकर या ठिकाणी आलेले आहेत. तसं रात्री तुम्ही नगरवरून किती वाजता निघले? रात्री 9:30 ते 10 वाजता निघलो. हां हां. म्हणजे खूप वेळचा प्रवास करून तुम्ही या ठिकाणी पोहोचलेले आहात. काय आपल्याला काय म्हणतात ते कोकणाला इथल्या? माडगाळ आणि विजापुरी. विजापुरीचं नाव ऐकून. म्हणजे तुम्ही या ठिकाणून खरेदी करतात. घरी नेऊन बघा, ही सगळी मंडळी ह्या ठिकाणी आलेली आहेत आणि ह्या मार्केटमध्ये फक्त आता 2च गाड्या ह्या ठिकाणी दिसत आहेत. अजून खरेदी करणारे व्यापारी सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी काही माणसं दिसतात. तुम्ही कुठून आलेला आहात? गाझीपूर तालुका पारनेर. मोठे गाव सर. तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. म्हणजे बरेच जण या ठिकाणी नगर जिल्ह्यातून ह्या सातारा जिल्ह्यात आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हा लोणंद बाजार आहे, हा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे का? प्रसिद्ध आहे. हां. आणि येण्याचं कारण असं की या ठिकाणी मिळणारे जे जातीवंत जे कोकरांची जी प्रजाती आहे ती म्हणजे इतर आपली बहुतांश महाराष्ट्रामध्ये दख्खनी जी जात आहे, दख्खनच्या पठारावर असणारे, म्हणजे दख्खनच्या पठारावर कसन खाऊन वाढणारे एक गावरान मेंढी म्हटलं जातं. त्याच्यापेक्षा इथं जी मिळणारी जी आहे की ती विजापुरी म्हणून ती नसल वेट गेनसाठी फार छान असल्यामुळं गोट्यासाठी किंवा मग पाळण्यासाठी असे लोक घेऊन जातात. त्यासाठी आम्ही या ठिकाणी कायम येत असतो. मग तुमच्या घरी मेंढ्या आहेत का? हो. मग तुम्ही व्यापारी नाही आहेत? नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रीड वाढवण्यासाठी आणि मेंढपाळ व्यवसाय करण्यासाठी ही जात चांगली आहे असं तुमचं म्हणणं आहे? याच उद्देशाने. तुम्ही किती वर्षापासून या मार्केटमध्ये आता? 2 वर्षापासून. हां हां. ठीक आहे. या ठिकाणी असे अनेक मेंढपाळ आणि या ठिकाणी आपण मार्केट कमिटीने सुद्धा लवकरात लवकर हे मार्केट खुलं करून देणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी जास्त वेळ होतो आणि व्यापारी असतील किंवा पाळणारी जी मंडळी आहे ते सुद्धा खूप वेळापासून या ठिकाणी ताटकळत उभी राहतात. तुम्ही आता ह्या गेटवर बघू शकता, अनेक गाड्यांची लाईन पाठीमागच्या बाजूला लागलेली आहे. कुठल्याही प्रकारचं मार्केट कमिटीनं एंट्री देण्यास अजूनही तयार नाही. म्हणजे खूप हलगर्जीपणा ह्या ठिकाणी केला जातो. म्हणून मार्केट कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की लवकरात लवकर ही गेट खोलण्यात यावं. धन्यवाद. पावसामध्ये कोकरांना थांबण्यासाठी किंवा रोगावर उपचार करण्यासाठी हे सल्ला केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी हे गोडाऊन आहेत. लोणंद बाजार.
द्या की दादा